नाशिकच्या चांदवडमध्ये विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी रिमोट ऑपरेटेड स्प्रे मशीन विकसित केलं। या रिमोट ऑपरेटेड स्प्रे मशीनमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे। तसंच फवारणी दरम्यान होणाऱ्या विषबाधेच्या दुर्घटनेपासून शेतकऱ्यांची मुक्ती होणार। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। कृषी प्रधान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील SNJB पॉलिटेक्निकच्या 3ऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असं रोबोटिक स्प्रे मशीन विकसित केलेलं आहे। हे मशीन आपण बघू शकता की हे कुठल्याही इंधनाची गरज नाही, बॅटरीवर चालतं। यास पुढे सोलर आणि कॅमेराची सोय आहे। 200 लिटरच्या टाकी सोबत येतं आणि आपण याच्या साहाय्याने कोणत्याही पिकावर हे स्प्रे करू शकतो। याचा अँगल चेंज केल्याने आणि हे काहीतरी अर्ध्या तासात एक एकर फवारणी करू शकते आणि हे लवकरात लवकर आम्ही बाजारात आणायचा प्रयत्न करू। याची कॉस्ट काहीतरी 35 ते 40 हजार अशी असेल। या यंत्रासाठी विद्यार्थ्यांनी जे काही शेतकरी असतील, द्राक्ष बाग उत्पादक असतील किंवा डाळिंब बाग असतील किंवा अजून जे काही बागा असतील, त्या बागांसाठी जे काही शेतकरी आहेत त्यांचे रिव्ह्यूज घेतले। त्यांचे रिव्ह्यू घेतल्यानंतर हे यंत्र आम्ही तयार केलेलं आहे आणि नक्कीच या आधुनिक युगामध्ये आपला जो शेतकरी आहे तो सुद्धा मागे राहता कामा नये। शेतकरी सुद्धा हा आधुनिक झाला पाहिजे, म्हणूनच शेतकऱ्यांसाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे। लवकरच अजूनही काही शेतकऱ्यांचे रिव्ह्यूज घेऊन यात काही तांत्रिक अडचणी आहेत त्या आम्ही बदल करून लवकरच बाजारामध्ये हे यंत्र आम्ही उपलब्ध करणार आहोत। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, चांदवड, नाशिक। अहिल्यानगरातील कासार पिंपळ गावात शेतकरी महादेव राजळे यांनी आंतरराष्ट्रीय कंपनीची नोकरी सोडून रेड ॲपल आणि सुंदरी बोरांची शेती केली आहे। 2 एकरात त्यांनी 600 रोपांची लागवड केली। रोपांची लागवड केल्यानंतर 9 महिन्यातच त्यांना यश मिळालं आणि यातून वर्षाकाठी तब्बल 7 ते 8 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांनी मिळवला। या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। पारंपरिक शेतीला फाटा देत जर थोडं आधुनिक शेती केली तर निश्चितच चांगलं उत्पन्न मिळतं। ही शेती करत असताना यांना अतिशय चांगलं उत्पन्न मिळतंय। महादेव राजळे आपल्या सोबत आहेत, सध्या ही शेती करतायत। मागच्या 5 वर्षांपासून त्यांची ही बाग आहे। एकूण किती क्षेत्रावर ही बाग आहे? तुम्हाला एकूण क्षेत्र किती आहे, त्याच्यावर पिकं किती असतात, त्यात ही बाग किती एकरवर? माझ्याकडे एकूण 6 एकर क्षेत्र आहे। त्यामध्ये काही पारंपरिक पिके घेतो। त्यात आता मी 2 एकर रेड ॲपल आणि बॉल सुंदरी यांचंही उत्पादन घेतो, बोरांचं, आणि त्यामध्ये चांगला नफा मिळवून देणारं हे पीक आहे। हे शाश्वत पीक आहे। साधारणतः बाजारामध्ये 20 ते 25 रुपये किंवा याच्यात बॉल सुंदरीला जास्त भाव भेटतो रेडपेक्षा। ते आकर्षक आहे दिसायला, खायलाही रुचकर आहे। साधारणपणे 25 ते 40च्या दरम्यान धरून चालायचा। तर त्यात आता आपल्याला यावर्षी 50 टन अपेक्षित आहे। तर एक 10-11 लाख रुपये होतील। त्यातून साधारणतः 3 लाख रुपये 3-3.5 लाख रुपये खर्च होऊन 7 ते 8 लाख रुपये नफा 2-2.5 एकरात राहील। लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर। हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना फटका बसू लागल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। यावर्षी बाजारात केळीला चांगली मागणी असल्यामुळे सेनगाव येथील गंगाराम फटागळे यांनी 2 एकरमध्ये केळीची लागवड केली। त्यांना यंदा केळीमधून चांगलं उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती, मात्र कडक उन्हामुळे केळी पिवळ्या पडून खराब होऊ लागल्या, त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। सोयाबीनला भाव नसल्यामुळे सोयाबीन पिकाला बगल देत 2 एकरमध्ये केळी पिकाची लागवड केली, पण तापमानाचा फटका बसल्यामुळे जे उत्पन्न 10 लाखापर्यंत अपेक्षित होतं ते उत्पन्न 3 ते 3.5 लाखापर्यंत उत्पन्न येऊन ठेपलं। त्यामुळे शेतकऱ्यावर खर्च पण निघणं मुश्किल झाला, त्याच्यामुळे नुकसान झालं। वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिजवाई कांद्याची शेती केली जाते, मात्र यावर्षी बिजवाई कांद्याच्या पिकावर परागीकरणासाठी मधमाशाच येत नाहीयेत, त्यामुळे कांद्याच्या फुलावर कपडा फिरवून कृत्रिम परागीकरण करण्याचा प्रयोग शेतकरी करतात। मात्र हा प्रयोग कितपत यशस्वी होईल याबाबत अनिश्चितता असल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। बिजवाई कांद्यावर कृत्रिम फवारणी वाशिममध्ये शेतकरी अडचणीत आलेला आहे। तर आपण पाहतोय यावेळी वाशिममध्ये शेतकरी अडचणीत आलेला आहे। बिजवाई कांद्यावर कृत्रिम परागीकरण केलं जाणार आहे। एक एकर क्षेत्रावर बिजवाई कांद्याची लागवड केलेली आहे, परंतु बिजवाई कांद्यामध्ये नैसर्गिक परागीकरण होण्याची आवश्यकता असते, परंतु मधमाशा नसल्यामुळे आमच्या 1 हेक्टर क्षेत्रावर मधमाशाचं प्रमाण कमी आहे। त्यामुळे
आमच्यावर कृत्रिम परागीकरण करण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे आम्ही देशी जुगाड करून आमच्या शेतामध्ये धोतर फिरून आमच्या शेतामध्ये कृत्रिम परागीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे काही प्रमाणात परागीकरण होईल, परंतु यामध्ये शासन स्तरावर आम्हा शेतकऱ्यांना काही मदत मिळण्याची आम्हाला आशा आहे। पुण्याच्या आंबेगावातील नागापूर गावात एका शेतकऱ्यानं 13 एकर शेतात द्राक्षाची लागवड केली। युरोप, चीन, बांगलादेश, श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये ही द्राक्ष निर्यात करतात। तर 140 रुपये किलो असा उच्चांकित दरही या द्राक्षांना मिळतो। सोलापूरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत चिंचेची आवक सुरू झालेली आहे। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चिंचेची आवक निम्म्यानं घटली। सध्या बाजार समितीत कर्नाटक, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट अशा अनेक ठिकाणाहून चिंचेची आवक सुरू आहे। मात्र योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते। तर धुळ्यात गहू काढणीला सुरुवात झाली, तर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक झाली आहे। त्यामुळे गव्हाला 3000 प्रति क्विंटल भाव मिळतोय, मात्र शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आपण पाहतोय गव्हाला 3000 प्रति क्विंटल भाव मिळतोय। धुळ्यात गहू काढणीला सुरुवात झालेली आहे। गव्हाला 3000 प्रति क्विंटल भाव मिळतोय, शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। गहू काढणीला सुरुवात झाली असून कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक झाली आहे।